स्नेहांकुर देशिंगवर आपले सहर्ष स्वागत। आज आपण पाहणार आहोत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अतिशय सुंदर मराठी निबंध। छत्रपती शिवाजी महाराज। छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक तसेच महान युगपुरुष होते। त्यांनी शून्यातून केलेली स्वराज्याची निर्मिती ही सर्वांसाठी खूप प्रेरणादायी आहे। छत्रपती शिवाजी राजे हे आदर्श स्वराज्य कारभार करणारे महाराष्ट्राचे पहिले छत्रपती आहेत। शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर झाला। त्यांचे पूर्ण नाव शिवाजी शहाजी भोसले हे होते। त्यांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले व आईचे नाव राजमाता जिजाऊ हे होते। माता जिजाऊंनी शिवरायांवर बालपणापासून उत्तम संस्कार केले। शहाजीराजे सतत मोहिमांवर असत, पण वेळ मिळाल्यावर ते शिवरायांना वाचन, युद्धकला, घोडेस्वारी शिकवत।
शिवरायांनी लहानपणीच स्वराज्य निर्मितीचे स्वप्न पाहिले. इसवी सन 1645 मध्ये त्यांनी रायरेश्वराच्या मंदिरात मावळ्यांसोबत स्वराज्याची प्रतिज्ञा केली. स्वराज्य निर्मितीची मुहूर्तमेढ म्हणून त्यांनी तोरणा किल्ला अत्यंत लहान वयात जिंकला. त्यानंतर त्यांनी स्वराज्यावर आलेल्या प्रत्येक संकटाचा धैर्याने सामना केला. त्यांनी तानाजी, बाजीप्रभू, मुरारबाजी असे जीवाला जीव देणारे मावळे तयार केले. स्वराज्य निर्मितीची प्रतिज्ञा, स्वराज्याचे तोरण, गड आला पण सिंह गेला, प्रतापगडावरील पराक्रम असे अनेक प्रसंग त्यांच्या अजोड कार्याची महती पटवून देतात. इसवी सन 1674 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. त्यांनी राज्यकारभार व्यवस्थित चालवता यावा म्हणून अष्टप्रधान मंडळ स्थापन केले.
त्यांनी स्वराज्यात आरमार व्यवस्था, गड किल्ले सुरक्षा, विविध पर्यावरणीय मोहिमा राबवल्या. अखेर 3 एप्रिल 1680 रोजी अशा थोर महापुरुषाने अखेरचा श्वास घेतला. शिवाजी महाराज हे फक्त महाराष्ट्रालाच नाही तर देशासाठी व संपूर्ण जगासाठी आदर्श राजे आहेत. धन्यवाद मित्रांनो. अशाच प्रकारच्या नवनवीन मराठी निबंधांसाठी आमचे स्नेहांकुर देशिंग अवश्य सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब समोरील नोटिफिकेशन बेल हिट करा, जेणेकरून आमचे लेटेस्ट व्हिडिओ सर्वात अगोदर आपल्यापर्यंत पोहोचतील.